हॅलो गाईस, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये। मी आता आलो आहे इमामपूरचा जो ब्रिज आहे ना त्या साईडवर आलो आणि इथलं तुम्हाला दाखवतो इलेक्ट्रिकचं जे काम आहे तिकीटपर्यंत झालं। तर हा आहे इमामपूरचा जो ब्रिज आहे त्याचं, आणि इकडे JCB वगैरे आहे, तर इथं खोदकाम चालू आहे तिकडे। तर त्या साईड ती जी साईड आहे ना, तर ती आहे आपली बीड आणि राजुरी साईड। त्या साईडला आपण तर हे बघितलं होतं इलेक्ट्रिक पोलचं काम असं झालेलं इथपर्यंत, म्हणजे कुठपर्यंत तो बीड सोलापूरचा जो रोड आहे ना तिथपर्यंत ब्रिजपर्यंत। त्याच्या पुढे आल्यानंतर हा आहे तो इमामपूरचा ब्रिज आहे। आणि तिथं म्हणलं तर ना असं चार पाच खांबच असे पुढचं काम झालेलं आहे, बाकी पुढं काम झालेलं नाही, पुढे मध्ये गॅप आहे। आणि हा आहे तो इमामपूर रोडवरचा ब्रिज। पाणी साठलं आहे इथं भरपूर, हे बघा या साईडला पण, कारण की याला सध्या जायला मार्ग नाही ना पाण्याला, त्याच्यामुळं साठलेलं आहे ते पाणी, खूप पाणी साठलं। आणि पुढं जाऊ आपण, आता तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन। पण तिथं खूप तिथं पण असं खोदकाम चालू आहे, पण आता नेमकं एक्झॅक्टली काय करणार हे माहीत नाही आपल्याला। पण तिकडे झालेलं आहे इलेक्ट्रिकचं काम, इकडे पण खोदकाम करून ठेवलेलं आहे अजून आता हाच रस्ता इथं जॉईन करते ना इथं, असा म्हणजे येण्या जाण्यासाठी इमामपूरवरच्या लोकांना फक्त हा मधला गॅप राहिला, हा त्या पोलपासून ते त्या ऑर्डर थांबला तिथपर्यंत असा मधला गॅप राहिला। तर आपण जाऊया आता थोडं पुढं गेल्यानंतर आपल्याला समजा। पण जास्त काम नाही झालेलं इथं इलेक्ट्रिक पोलचं काम, म्हणजे जास्त काही अपडेट नाही, हे जुनंच आहे थोडंफार, काही नवीन अपडेट नाही। फक्त तिथं खोदकाम जे चालू ना तेच नवीन दिसतंय। ते तसंच तुम्हाला जे बीड सोलापूर हायवेच्या ब्रिजच्या खाली तुम्हाला जे दाखवलं ना खोदकाम झालेलं या साईडने, असं तेच खोदकाम करत इथपर्यंत आले। तर आता पुढे काय प्लॅन नाही तो माहीत नाही, त्या कंप्लीट झाल्यावर समजणार आहे। हे बघा हा एवढा मोठा स्पेस आहे, बाकी आणखी आता इथं काय करते ते माहीत नाही, पण जे वर्कर आहेत तिथे रेल्वेचं काम करायला आलेले ते सगळे इथे राहते, म्हणजे ह्या लोकेशनचे ज्या लोकेशनला जिथं काम चालू नाही तिथं राहतात। आता ह्या लोकेशनला जे काम चालू आहे ते लोक तिथे राहतात, आणि पुढे एक रेल्वे ऑफिस आहे। पोल असं फक्त ठेवलेले, अजून फिट करायचं काम राहिलं। ट्रॅकचं तर पूर्ण अगोदरच झालेलं आहे, त्याच्यात काय नाही। इथपर्यंत ट्रॅक जे इलेक्ट्रिक पोल आहेत ना ते इथपर्यंतच झालेले, पण त्याच्या पुढे तर असं काम झालं फक्त इलेक्ट्रिक पोल फिट करू शकतो आपण असं पूर्ण, म्हणजे फक्त इलेक्ट्रिक पोल लावण्याचं काम, बाकी सगळं हे तर झालेलंच आहे। कोणतं आपलं पोल लावण्याची जागा जी आहे ते तर त्याचं काम तर पूर्ण झालेलं आहे, फक्त जे राहिलं आहे ते फक्त पोल आणून लावण्याचं काम। हे बघा हे काम पूर्ण झालेलं आहे, आणि हे काम जुनंच आहे बरं का, ह्याचं झालं फक्त पोलचं काम बाकी, म्हणजे हे इम्पॉर्टंट आहे कारण ह्याला जास्त वेळ लागतो। तर ह्याचं काम झालेलं आहे, फक्त आता त्यांनी जर फास्ट स्पीडमध्ये जर पोलचं काम सुरू केलं ना तर हे पोलचं काम लगेच कंप्लीट होण्यासारखं। आणि जे ट्रेन आली तीन ट्रॅक घेऊन, तर ते हे बघा ते नवीन ट्रॅक घेऊन आली ते बसवले, आणि बाकीचे इकडे ठेवलेले आहेत खाली। तुम्ही बघू शकता पुढे एक पण पोलचं इलेक्ट्रिक पोल जो आहे त्याचं काहीच काम झालेलं नाही, भरपूर असं पुढे एमटी दिसते, काही झालेलं नाही का। खूप काम बाकी इकडे इलेक्ट्रिकचं, म्हणजे काही झालं नाही, सुरुवात पण नाही झाली,
फक्त पोल लावण्याची जागा जी आहे त्याचं काम झालेलं आहे. कारण की तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये तर विगनवाडीच्या पुढं काम झालेलं आहे. म्हणजे रायमोहापर्यंत येऊन काम रायमोहापर्यंत काम येऊन थांबलेलं आहे. आता तसंच त्या स्पीडने तिकडूनच असं इकडे होत कंप्लीट होत, म्हणजे तिकडून काम इकडे येईल असंच. दोन तीन स्टेशनच बाकी आहेत फक्त आता. त्यानंतर मग काय बीडपर्यंत यायला 2च स्टेशन बाकी आहेत. राजुरी म्हणजे एकच म्हणू शकतो मध्ये मिडलला राजुरी, तो कंप्लीट झाला की नंतर बीड नेक्स्ट लोकेशन बीडच आहे. तर मी आता खूप पुढे चालत आलो आहे, बघू शकतो तुम्ही. एवढ्या लांब ती JCB त्या तिकडे एवढ्या लांब चालत आल्यानंतरसुद्धा इकडं पोलचं काहीच काम नाही झालेलं. मी इमामपूर साईडला येताना तुम्हाला दाखवायचं राहिलं मला एक पॉईंट. हे बघा, असं एवढं खूप मोठं असं खोल खाणलं आहे. आणि हे जे खाणलेलं दिसतं ना तुम्हाला खोदकाम झालेलं, हे हे आपला जो बीड सोलापूरचा जो आपला ब्रिज आहे ना, त्याच्या इकडे थोडा एक मध्ये एक ब्रिज आहे. तिथून त्या ब्रिजपासून तर इमामपूरचा जो ब्रिज आहे तिथपर्यंतचं काम झालेलं आहे बघा. असं एवढं खोदकाम झालेलं आहे, पण काय आयडिया नाही हे कशासाठी केलेलं आहे. पण मला जाताना दिसलं म्हणून म्हटलं तुम्हाला पण दाखवा. कोणाला जर माहीत असेल काय हे कशासाठी चालू आहे तर कमेंट करून मला नक्की सांगा की नेमकं कशाचं काम चालू आहे. पण खूप खोल खाल्लं, म्हणजे बघू शकतो तुम्ही किती खाली खोल खाणलेलं आहे ह्यांनी. आणि इथे येऊन स्टॉप झालं आहे इमामपूरच्या ब्रिजपाशी, कारण की तो रस्ता आहे ना मध्ये. आता ते माहीत नाही तर काय करणार आहेत. तर असं होतं जो इमामपूरचा जो ब्रिज आहे ना त्या लोकेशनचं काम, इलेक्ट्रिक पोलचं काम जे आहे ते काही झालं नाही पुढं. त्या लोकेशन पुरतंच 2-4 खांबाचं काम झालं, पुढे बघितलं तर काहीच काम नाही झालं. तर असा होता हा ब्लॉग. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.